नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे आपल्या फार्ममधील शेळ्यांचे किंवा मेंढ्यांचे गारठ्यातील लसीकरण शेड्यूल आपण कसे ठेवतो. मित्रांनो, आता पावसाळा संपलेला आहे आणि नुकतीच थंडीला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, पावसाळा संपल्यानंतर आपण आपल्या मेंढ्यांचं डिवर्मिंग करून घेतलं आहे. डिवर्मिंग करून घेतल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी आपण त्यांना आयव्हरमॅक्टिन टोचलं आहे. 2-3 दिवसांनी परत आपण त्यांना FMD ही लस आपण ह्यांना 1 ml इंट्रामस्क्युलर अशी देणार आहे. मित्रांनो, ही लस आपण कशासाठी देणार आहे, कारण आता गारठ्यात काय होतं की बऱ्याच शेळ्यांना किंवा मेंढ्यांना तोंडामध्ये जखमा होतात. मेंढ्या शेळ्या लाळ गाळायला सुरुवात करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या खुरामध्ये जखमा होतात. ही लक्षणं कशाची आहेत, तर ही लक्षणे आहेत FMD या रोगाची. या रोगासाठी आपण प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण करून घेणार आहे. मित्रांनो, लसीकरण केल्यानंतर रोग येणारच नाही किंवा पूर्णपणे टळेल असं होत नाही, पण लसीकरण जर आपल्या शेळ्यांना किंवा मेंढ्यांना असेल तर मृत्यूचा चान्स आणि रिकव्हरीचा चान्स जास्त राहतो. धन्यवाद.